नमस्कार. मी प्राध्यापक धनंजय विठ्ठलराव मेनकुदळे, आदर्श वरिष्ठ महाविद्यालय उमरगा येथे गेल्या 30 वर्षापासून प्राध्यापक म्हणून काम करत आहे. माझं नेटिव्ह होळ तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणाहून मी आलेलो आहे आणि माझा एकंदरीत जीवन प्रवास आणि ही वाटचाल बघत असताना मला सर्वात प्रथम आठवते ती माझी आई, जिनं माझ्यावर शिक्षणाचे आणि समाजकार्याचे संस्कार केले. खऱ्या अर्थानं मी लक्ष्मीपुत्र आहे, कारण तिनं एवढं मोठं विचाराचं धन मला या ठिकाणी दिलेलं आहे. माझी आई नेहमी सतत असं म्हणायची, खेलोगे कुतोगे बनोगे फकीर, लिखोगे पढोगे बनोगे आमिर. आणि सततच्या या वाक्यानं माझ्यामध्ये एक आपण काहीतरी व्हावं, काहीतरी मिळवावं अशा प्रकारची एक उमेद त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्या एका वाक्यानं हा माझा संपूर्ण जीवन प्रवास एका विशिष्ट अशा विधायक आणि रचनात्मक मार्गानं या ठिकाणी जाताना दिसत आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे होळ या गावातील धनंजय मेनकुदळे म्हणजे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. त्यांचे आजोबा तर देवमाणूसच होते. होळ आणि होळ या गावच्या पंचकृषीमध्ये सुप्रसिद्ध होते. अडीअडचणीत असणाऱ्यांना ते आवर्जून मदत करत असत. ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. तसेच धनंजय मेनकुदळे यांचे वडील देखील एक गुणी आणि ज्ञानी माणूस होते. ते शिक्षक होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अविस्मरणीय असे कार्य केलेले आहे. यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली धनंजय मेनकुदळे हे देखील मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत. सध्या ते महाविद्यालयाचे प्रोफेसर म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे चांगले नाव झालेले आहे. म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता मुलाखतकार संतोष रोकडे यांनी प्राध्यापक डॉक्टर धनंजय मेनकुदळे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. अगदी आपला निश्चय काय आहे आणि मग त्यानुसार आपण वाटचाल करतो. आणि ही वाटचाल करत असताना आपल्या वाटेवर चांगली माणसं आली पाहिजेत. कारण ही चांगली माणसं कोण असतात? मग सुरुवात होते आजी आणि आजोबा यांच्यापासून. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल की आजी आणि आजोबा हे देवघर असतात. आणि अगदी ही माणसं घराला घरपण देतात. त्याचबरोबर या वाटेवर आईवडील असतात, मामा असतो, कधी मावशी असते, गुरुजी असतात, आपले मित्र असतात, अनेक आठवणी असतात. आणि मग ही सगळी माणसं जर सुदैवाने चांगली भेटली तर वाट आपली कणखर होते आणि आपण एका विशिष्ट उंचीवर जाऊ शकतो. मी अशा व्यक्तीबद्दल बोलतोय की ज्या व्यक्तीचा जन्मच मुळामध्ये एका वारकरी कुटुंबात झाला, चांगल्या कुटुंबात झाला, ज्या कुटुंबाची सुरुवात रामकृष्ण हरी या जपाने सुरू व्हायची. अगदी हरिपाठ घेतल्याशिवाय या ठिकाणी चहा घ्यायचा नाही. अगदी आलेल्या गेलेल्या व्यक्तीला विचारपूस व्हायची. अगदी निवारा देणे, आसरा देणे, अन्नदान करणे हे सगळं चालायचं. आणि मग जेव्हा हे सगळं चालतं ना, तेव्हा त्या घरातली मुलं उत्कृष्ट बनतात. अर्थातच मी बोलतोय केज तालुक्यातील होळ या गावचे भूमिपुत्र आणि आत्ता उमरगा नगरीमध्ये आदर्श महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं कार्य करत असलेले आदर्श प्रोफेसर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर धनंजय विठ्ठलराव मेनकुदळे सर यांच्याबद्दल या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सरांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत. सर, न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया होळ या गावापासून, कारण होळ या गावातल्या आठवणी नाही घेतल्या तर मुलाखत अर्धवट राहील, नाही का? अगदी तुमचं जे मेनकुदळे जे कुटुंब आहे, तुम्ही मगाच उल्लेख केला की एक नेहमीच अगदी चर्चेतलं कुटुंब आहे, नेहमीच अगदी लोकांना मदत करणारं कुटुंब, वारकरी कुटुंब. तर काय सांगाल नेमकं जेव्हा बालपणीच्या आठवणीत रमता तेव्हा?
मी प्राध्यापक डॉक्टर धनंजय विठ्ठलराव मेनकुदळे. मी आदर्श वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून गेले 30 वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे आणि माझं गाव होळ, तालुका केज, जिल्हा बीड. आज या ठिकाणी मी सर्वप्रथम न्यूज वन चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी नमस्ते करतो. सर, निश्चितपणे या ठिकाणी तुमचं स्वागत आहे आमच्या या पूर्ण विश्वामध्ये. तुमचं जे बालपण गेलं होळ या गावामध्ये, अनेक आठवणी आहेत तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या, म्हणजे आजी आणि आजोबा. आपण सुरुवात करूया आजी आणि आजोबापासून, ते सांगा सर. हो, बरोबर आहे. माझे आजोबा हे अत्यंत आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचे. ते इतर काहीच काम करायचे नाही, फक्त अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत देवदेव, देवपूजा, दानधर्म, अध्यात्म याच गोष्टीमध्ये दिवसभर रममाण व्हायचे. आणि माझी आजी त्यांना पूर्ण या अध्यात्माच्या कामी मदत करायची आणि त्याचबरोबर घरासाठी एक आर्थिक मदत म्हणून ती स्वतःच्या शेतात, त्याचबरोबर इतरांच्या शेतात काम करून घर प्रपंच चालवायची. अशा प्रकारचं एक ग्रामीण आध्यात्मिक असलेलं हे आमचं कुटुंब. आणि मग आजीनं माझे वडील, माझे चुलते या सर्वांना त्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं केलं. आजोबा त्यांचे मी पूर्ण त्या ठिकाणी ते अध्यात्माचं जे वारकरी संप्रदायाचं जे वातावरण होतं ते सगळं वातावरण बघत मी त्या ठिकाणी होळमध्ये लहानाचं मोठं. सर, आजोबा एक बाला माणूस, नाही का, देव माणूस, आणि सतत तोंडामध्ये मुखामध्ये विठोबा विठोबा आणि विठोबा. अगदी विठ्ठलावर प्रचंड भक्ती असलेले आजोबा आणि आजी सुद्धा. अगदी बघा ना, काही योगायोग असतो की त्यांच्या मुलाचं नाव, म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव त्याच्यामुळे ठेवलेलं नाही का. अगदी मी म्हणेल की खरी भक्ती खरी असते, कारण आपल्या देवाचं नाव आपल्या लेकराला द्यायचं आपल्याला. अगदी तुम्ही मग एक उल्लेख केला की आजी आणि आजोबा हे सतत लोकांना मदत करायचे आणि हे तुम्ही जवळून पाहिलं आहे. तर आजी आणि आजोबांचं हे मदतीचं स्वरूप कसं होतं, कसे लोकांना, कारण ते मला असं वाटतं की ते अगदी सतत लोकांना काही प्रबोधन करायचे, नाही का. अगदी पोथ्या वाचणं असेल, त्याचे अर्थ सांगणं असेल, थोडे ते शिकलेले पण होते. तर तुमच्या नजरेतनं बाल वयामध्ये आजी आणि आजोबा कसे होते, त्यांना तुम्ही कशा प्रकारे आत्मसात केला आणि आज तुमच्या हृदयामध्ये त्यांचं नेमकं स्थान काय आहे? म्हणजे जवळपास त्या कालावधीमध्ये माझे आजोबा थोडे बहुत शिकलेले असल्यामुळं ते पोथ्या तर वाचायचेच, परंतु ते नुसते पोथ्या वाचून थांबत नव्हते, तर त्याच्यातला जो मतितार्थ आहे ते स्वतः जगायचे आणि त्या पद्धतीचं इतरांना मार्गदर्शन करायचे. गावातील जे काही अशिक्षित लोक त्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे यायचे, त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं आध्यात्मिक असेल, प्रापंचिक असेल किंवा इतर व्यावहारिक असेल, अशा प्रकारचं सर्व मार्गदर्शन माझे आजोबा तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व गावकऱ्यांना त्या ठिकाणी करायचे. आणि हे करत असताना मी त्यांना सातत्यानं पाहत आलेलो आहे. मला असं वाटतं की हल्ली कोणी मार्ग दाखवत नाही, अगदी लोकांना मॅप काढावा लागतो तर मार्ग पाहायचा असेल तर, नाही का. आणि आणखी मार्ग हवा असेल अगदी स्वतःसाठी तर युट्यूबवर जावं लागतं आपल्याला. अनेक लोकांची आपल्याला भाषणं ऐकावं लागतात आणि मग आपला मार्ग सापडेल असं नसतं. परंतु जो जिवंतपणा असतो नात्यातला किंवा व्यक्तीमधला, तो जिवंतपणा आता हळूहळू आपण हरवत आहोत. अगदी मी म्हणेल की तुम्ही फार नशिबवान आहे सर की चांगले आजी आजोबा भेटले. अगदी तुम्ही मग एक उल्लेख केला की तुमचे वडील हेच आदर्श गुरुजी होते, नाही का. मी सर म्हणणार नाही, गुरुजी होते ते. आणि त्याचबरोबर तुमच्या माता म्हणजे आई या एक आदर्श आई होत्या. तर कशा प्रकारे या ठिकाणी शिक्षक असलेले वडील आणि आई यांच्या माध्यमातून आपण घडलं ते सांगा सर. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. ते पुरस्काराचे नसले तरी खऱ्या अर्थाने एक आदर्श असे शिक्षक होते. अत्यंत हुशार, अत्यंत शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय आणि सर्व समाजाला घेऊन व्यवस्थित असं मार्गदर्शन करणारे, अशा पद्धतीचं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. ते गावातील सर्व लोकांसोबत अत्यंत प्रेमानं बोलायचे. त्यांचा व्यवहार, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे अत्यंत शिस्तीमध्येच असायचं. आणि ती शिस्त विद्यार्थ्यांमध्ये यायची, तशाच पद्धतीने आमच्या घरामध्ये देखील ती शिस्त
आम्ही सर्वजण त्याचं अनुकरण करतात. जुन्या काळात आणि आजही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये विठ्ठल नावाची शाळा भरते, विठ्ठल नावाचा जप होतो. परंतु तुमचे वडील जे होते विठ्ठल गुरुजी, त्यांची पण एक शाळा भरायची नाही का? आणि ही शाळा अशी होती की अगदी कुठल्याही प्रकारची फीस नव्हती आणि आसपासचे लेकरं एकत्र यायचे अगदी विविध जाती धर्मातील, आणि या लेकरांना मोफत ज्ञानदानाचं काम तुमच्या वडिलांनी केलं. आज त्याला लोकांनी फार छान नाव दिले कोचिंग क्लासेस, आणि त्या कोचिंगची फीस असते नाही का? तर हे कोचिंग पण नव्हते आणि याची कुठली फीस पण नव्हती. होतं मला असं वाटतं काय असेल तर ते एक मार्गदर्शन करणारा तो क्लास होता. तर आम्हाला ऐकायचं की विठ्ठल गुरुजींची घरची शाळा कशी होती आणि शाळेमधले विठ्ठल गुरुजी कसे होते. शाळेमध्ये तर सकाळी 8 वाजल्यापासून ते जवळपास 5 वाजेपर्यंत ते माझे वडील शाळेत राहायचे. आणि गावातील तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यावेळेस बऱ्याच खेड्यांमध्ये लाईट नव्हती. तर त्यावेळी माझ्या वडिलांनी काय केलेलं होतं की जवळपास आमच्या घरी 3 ते 4 कंदील त्या ठिकाणी विजेच्या प्रकाशासाठी असायचे. आणि मग गावातील सर्व अनेक विद्यार्थी 20 ते 25 विद्यार्थी त्या काळामध्ये दररोज रात्री त्या कंदाच्या प्रकाशामध्ये अभ्यास करण्यासाठी यायचे आणि माझे वडील त्यांच्याकडून तो अभ्यास करून घ्यायचे. अभ्यासाबरोबर त्यांना सातत्यानं इतर अनेक गोष्टींचं मार्गदर्शन ते त्या संध्याकाळी करायचे. त्याला परत आणखीन सकाळी प्रार्थनेसाठी कित्येक विद्यार्थ्यांना घरी बोलवायचे. तर अशा पद्धतीनं सतत दिवसभर आणि रात्री सुद्धा विद्यार्थ्यांना ते सतत मार्गदर्शन करण्यामध्येच व्यस्त असायचे. मला असं वाटतं की इतकं चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्या काळामध्ये तुम्ही उल्लेख केला की बाबांना पगार फार नव्हता नाही का? अगदी तुटपुंजा पगार होता. मला तुमच्या आईबद्दल ऐकायचे की खरं तर अगदी एका चांगल्या कुटुंबात त्यांची जडणघडण झाली नाही का? आडस हे तुमचा आजोळ, परंतु होळला आल्यानंतर अगदी त्यांनी तुमचं जे कुटुंब आहे मेनकुदळे, या कुटुंबाशी त्यांनी एक ऍडजस्टमेंट केली. अगदी तुमच्या काकांना शिकवलं असेल किंवा प्रसंगी त्या माऊलीने अनेक कामं केली नाही का? तर आई कशा होत्या आणि आईंचं कार्य किंवा आईंचे संस्कार ते ऐकायचे सर. माझी आई ही अत्यंत कष्टाळू अशा पद्धतीची ती एक माऊली होती. तिच्या जर माहेरचं एकंदरीत वातावरण आपण बघितलं तर ती अत्यंत चांगल्या सधन अशा कुटुंबातून आलेली होती. परंतु लग्नानंतर इकडे माझ्या वडिलाच्या इकडे थोडीशी आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, आणि अशी असताना देखील आईनं अत्यंत कष्ट करून, खूप मोठ्या प्रमाणावरती कष्ट करून त्या ठिकाणी या सगळ्या कुटुंबाला सावरण्याचं, धीर देण्याचं, एक आत्मविश्वास देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आई सतत काम घरच्या शेतात करायची. त्याचबरोबर माझे वडील जरी शिक्षक असले तरी तिनं त्या कालावधीमध्ये देखील इतरांच्या शेतामध्ये रोजंदारी किंवा मजुरी करून घर चालवलं. आणि त्याचबरोबर माझे चुलते असतील, आजी आजोबा, वडील, आमच्या सर्व कुटुंबाला सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी माझ्या आईनं त्या ठिकाणी केलेलं आहे. सर, मी तर म्हणेल की अशी माऊली प्रत्येक लेकरांना मिळो, कारण आईने या ठिकाणी फक्त लेकरांचं पाहिलं नाही तर मग घरामध्ये सासू सासरे असतील किंवा धीर असतील यांचा पण सांभाळ केला. आणि ते करत असताना कुठलंही दुःख नव्हतं नाही का? किंवा कधी चेहऱ्यावर थकवा नव्हता, एक आनंदी चेहरा होता. मला असं वाटतं की ती देण तुम्हाला लाभली कदाचित. सर, मग एक मी उल्लेख केला होता बोलता बोलता की आईने एक फार मोठी शिकवण दिली आहे. त्यांना आपला मुलं खेळताना आवडत नव्हता तर अभ्यास त्यांना आवडायचा, तर ते सांगा सर. आई अभ्यासाच्या बाबतीत सतत आग्रही असायची. आणि शाळा झाल्याबरोबर जेवण करा आणि लागलीच अभ्यासाला बसा. संध्याकाळी अगदी ती स्वतः बसून अभ्यास करून घ्यायची. आणि सतत तिचं असं एक म्हणणं असायचं, खेलोगे कुतोगे बनोगे फकीर, लिखोगे पढोगे बनोगे अमीर. अशा पद्धतीचं एक म्हण असेल किंवा वाक्यप्रचार ती सतत तिच्या त्या बोलण्यातून व्यक्त करायची. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे एक प्रकारची त्या अभ्यासामध्ये आम्हाला गोडी लागली. ती कधी प्रेमानं समजून सांगायची, कधी गोडीनं समजून सांगायची. आणि जर त्याच्या उपर बी नाही ऐकलं तर मग ती कधी शिक्षा करायला देखील मागं पुढं पाहत नव्हती. आईचं नाव काय सर? माझी आई लक्ष्मीबाई. मी तर म्हणेल की त्या लक्ष्मी होत्या आणि सरस्वती होत्या. त्या अगदी या दोन्हीचा संगम म्हणजे तुमच्या आई होत्या. आज सर आई नाही, परंतु आईच्या आठवणी आहेत. ज्या ज्या वेळेला आईची आठवण येते त्याला काय वाटतं?
आईच्या आठवणीनं अगदी मन भरून येतं. माझी आई जरी समजा शाळेत गेलेली नसेल, शिकलेली नसेल, तरी देखील व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत हुशार अशा पद्धतीची ती माऊली होती. व्यावहारिक चातुर्य तिच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात होतं. कुठल्याही प्रकारचे आर्थिक असतील किंवा इतर सामाजिक कौटुंबिक ज्या ज्या वेळेस असे काही वाईट प्रसंग किंवा संघर्ष त्या ठिकाणी घरात उभा राहत होता, त्यावेळेस माझी आई अतिशय खंबीरपणे उभा राहून ती वडिलाला देखील मार्गदर्शन करत असताना मी अनेकदा बघितलेले. कुटुंबाला असेल किंवा इतर नातेवाईकांमध्ये ज्यावेळेस काही तक्रारी असतील किंवा इतर काही समस्या उद्भवत होत्या, त्यावेळेस माझी आई सर्व कुटुंबाला, नातेवाईकांना देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना अनेकदा मी बघितलेली आहे. तिचा एक वेगळाच असं तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, एक कॉन्फिडन्स होता. आणि संकटात असेल किंवा वाईट परिस्थितीमध्ये खचून न जाता संकटावर मात करून त्या ठिकाणी उभा राहण्याचं स्वतः तिनं धैर्य दाखवलं आणि इतरांना देखील तोच रस्ता तिनं आम्हाला दाखवला. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील तुमचं आज जे नाव आहे किंवा या उमरगा नगरीमध्ये आल्यानंतर कळतं की सर तुम्ही काय आहेत नेमके, नाही का? अगदी आपण जेव्हा गावाकडे असू तेव्हा गावातील लोकांना इतका अंदाज नसतो कदाचित, पण या उमरगा नगरीमध्ये आल्यानंतर जेव्हा तुमच्या नावाचा उल्लेख निघतो, अगदी रोटरी क्लबच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्या सामाजिक बाबी असतील, अगदी नेहमीच या भागातील लोक तुमचं नाव घेतात. अगदी सर मी म्हणेल की न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने पहिला सॅल्यूट या ठिकाणी आम्ही तुमच्या आईला करतो की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं. मला असं वाटतं की आपण ज्या ज्या वेळेला श्यामची आई पुस्तक वाचतो तेव्हा साने गुरुजी आणि गुरुजींची आई आपल्या समोर येते आणि मग आई कशी असावी तर श्यामच्या आईसारखी असावी. मला असं वाटतं, मी आता म्हणेल की आई कशी असावी की धनंजय सरांच्या आईसारखी असावी की जिने एवढं चांगलं रत्न घडवलं. सर निश्चितपणे या ठिकाणी आई जाते निघून, परंतु त्याच्या आठवणी कायम असतात आणि लेकरू जोपर्यंत आहे तोपर्यंत आई कायम अवतीभोवती असते. आईच काय, वडील सुद्धा असत, नाही का? अगदी तुम्ही मग आणखी उल्लेख केला होता की चंदन सावरगाव या ठिकाणी वडिलांची ड्युटी होती आणि 1 ते 4 प्रायमरी एज्युकेशन तुमचं चंदन सावरगाव या गावी झालं. तर काय सांगाल नेमकं की तिथल्या काय आठवणी नेमक्या? 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदन सावरगाव या ठिकाणी माझं शिक्षण झालं. त्याच शाळेमध्ये माझे वडील देखील हेडमास्तर होते आणि त्यांच्यासोबत इतर जे सहकारी होते ते देखील त्या काळामध्ये इतके चांगल्या अशा पद्धतीचे शिक्षक मला लाभले. त्याच्यामध्ये धपाटे सर होते, वाघमारे सर होते, खांडवे सर होते, माझे वडील स्वतः होते. या सर्व शिक्षकांचा त्या शाळेमध्ये इतकी मोठी शिस्त होती आणि ते अत्यंत तळमळीनं आपल्या मुलांना जसे शिकवावं तसं शाळेतील सर्व मुलांना हे सर्व शिक्षकांचा स्टाफ शिकवायचा आणि त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचं शिक्षण मला त्या जिल्हा परिषद शाळा चंदन सावरगाव या ठिकाणी मिळाले. आठवणी असतात, नाही का? आठवणी सर जसं चंदन सावरगाव या गावातल्या आठवणी आहेत तशा होळमधल्या आठवणी आहेत आणि आणखी एक असतं की आपल्या हृदयामध्ये आणखी गाव असतो म्हणजे मामाचं गाव. तर आम्हाला ऐकायचं आहे मामाचा गाव कसा होता. तुम्ही मामाचा उल्लेख केला की ते एक सोशल हिरो होते, म्हणजे नेहमीच त्यांना समाज कार्य करायला आवडायचं, नाही का? ते सांगायचं. माझं आजोळ आडस तसं खूप मोठं गाव आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं. त्या ठिकाणी प्रभाकरराव कोटे आणि सदाशिवराव कोटे हे 2 माझे मामा. प्रभाकरराव कोटे हे शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक, ते रिटायर झाले. आणि सदाशिवराव कोटे हे माझे मोठे मामा. परंतु त्या मामांना मी घरी कधीच बघितलं नाही. मी जेव्हा आजोळी जाईल त्यावेळी मामा नक्कीच कुणाच्या तरी लग्नाला असतील, कुणाच्या तरी अंत्यविधीला असतील, कुणाच्या तरी एखाद्या कार्यक्रमाला असतील, कुठल्याही सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेणारे माझे मामा. आणि मग मी जेव्हा घरी जायचो तेव्हा मामी त्यांना थोडा त्यांचा राग यायचा की मामा कधीच घरी थांबत नाहीत आणि दिवस रात्र इतरांच्या कामामध्ये हे त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी ते व्यापून टाकलं. सर तुमचा स्वभाव म्हणजे असा आहे की तुम्ही ज्या ज्या चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये आलात त्या व्यक्तीकडनं काहीतरी घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि या सगळ्याचं मिश्रण म्हणजे हा तुमचा प्रवास आहे खरं तर, नाही का? अगदी बालपणी सर खेळण्याचा पण एक तुम्हाला फार छंद होता, खूप चांगलं खेळायचं आणि हे सगळे खेळ बिन पैशाचे होते, नाही का? मला असं ऐकायला आवडेल की अगदी हे खेळातलं मित्रांमधलं आयुष्य कसं होतं नेमकं? खरं तर त्या कालावधीमध्ये टीव्ही, कॉम्प्युटर, हे मोबाईल अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या आणि त्याच्यामुळे आम्ही खरं तर सुदैवी आहे
की आम्हाला ग्राउंडवर जाता आलं, शारीरिक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विविध खेळ खेळता आले. खास खेळण्यासाठी आम्ही दररोज शाळेमध्ये 1 तास 1.5 तास अगोदर लवकर जायचं आणि त्या ठिकाणी दररोज कबड्डी असेल, खो खो असेल किंवा लोणपट असेल अशा पद्धतीचे खेळ त्या ठिकाणी खेळायला, त्या ठिकाणी मित्रांसोबत खेळायचे. आणि या खेळण्यामुळं शरीर देखील चांगलं झालं आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे मित्र देखील मिळाले. आणि या खेळांमुळं किंवा खेळाच्या आवडींमुळं त्या ठिकाणी आरोग्याचा देखील चांगल्या पद्धतीने फायदा. मला असं वाटतं की त्या काळातली जी मुलं होती ती सुदैवी होती. अगदी मैदानावर यायची, मनसोक्त खेळायची आणि या खेळातून घाम फुटायचा, चेहऱ्यावर हसू फुटायचं, कधी पाय पण फुटायचे, आहे की नाही. आता चेहऱ्यावर हसूही फुटत नाही, घामही फुटत नाही, पाय फुटत नाहीत. आणि जेव्हा हे होत नाही ना तेव्हा खऱ्या अर्थाने ते आयुष्य निर्जीव झाले असतं. सर, निर्जीव आयुष्य तुम्ही जगला नाहीत, अगदी सजीव आयुष्य तुम्ही जगलात खरं तर. सर, होळेश्वर विद्यालयामध्ये तुमचं शिक्षण झालं पुढचं, नाही का, अगदी 10वी पर्यंत. आणि होळेश्वर विद्यालयाने घडवलं असं तुम्ही उल्लेख केला. त्या काळामध्ये शिकवणारे गुरुजी असतील किंवा तिथले अनुभव असतील, शिवाय नारायणदादा काळदाते एक आदर्श व्यक्तिमत्व यांना तुम्ही जवळून पाहिलं आहे, तर आम्हाला त्या आठवणी ऐकायच्या. त्या दृष्टीनं मी खूप सुदैवी आहे की मला जसं कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं मिळालं तशाच पद्धतीनं मला शाळा देखील खूप चांगली मिळाली. मी सगळ्यात आधी नतमस्तक होईल आदरणीय नारायणराव दादा काळदाते, कारण त्यांचा सहवास मला चांगल्या पद्धतीने मिळाला. त्यांचा वैचारिक वारसा त्या ठिकाणी त्यांचा मिळाला. दादा ज्या ठिकाणी मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस तिथं अनेकदा वसतिगृहामध्ये राहायला यायचे आणि राहिल्यानंतर ते मुलांसोबत खेळायचे, मुलांसोबतच राहायचे. मला या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटायचं की दादा एवढे मोठी व्यक्तिमत्व असताना देखील ते लहान मुलांसोबत जमिनीवर बसायचे, त्यांच्यासोबतच भाजी आणि भाकरी बोर्डिंगमध्ये खायचे. आणि या बाबीचं मला खास आता या गोष्टीचं खूप आकर्षण वाटतं की दादा त्यांनी आयुष्यभर अत्यंत साधे त्या हातमागावर तयार केलेले खादीचे कपडे त्यांनी वापरले. आणि एवढंच नव्हे तर दादा ज्या वेळेस सोयीच्या वसतिगृहामध्ये मुक्कामाला असायचे त्यावेळेस स्वतःची कपडे स्वतः धुवायचे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला आता असं वाटतं की इतका मोठा माणूस आणि त्यांच्या सहवासामध्ये आम्हाला राहायला मिळालं, खरोखरच हे आमचं भाग्य आहे. आणि त्याच्यामुळंच आम्हाला काहीतरी एक वेगळी अशी दिशा मिळाली असं मला वाटतं. निश्चितच या ठिकाणी चांगली माणसं आपल्याला जेव्हा भेटतात त्या चांगल्या व्यक्तीकडनं अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला शिकता येतात, नाही का. आणि कदाचित हे सगळं जे चांगुलपण आहे तुम्ही ते अगदी ते मला वाटतं स्टोअर केलं खरं तर, नाही का. म्हणजे आपल्या ज्ञानाचं जे काय आपलं अकाउंट असतं त्यात काय नेमकं काय भरायचं आहे आपण ठरवावं खरं तर. सर, महाविद्यालयीन शिक्षण जे झालं तुमचं अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी महाविद्यालयामध्ये, आम्हाला ते ऐकायचे. आणि त्या काळामध्ये तुम्हाला लागलेली वाचनाची प्रचंड आवड तेही ऐकायचे. मी आता तुम्हाला सांगितलं की शाळेमध्ये देखील 5वी ते 10वी या कालावधीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये 2 वेळा सुट्ट्यांमध्ये संस्कार शिबिर झाले होते. तर ते मानवलोक आणि होळेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जे संस्कार शिबिरं झाली होती तर त्या शिबिरांमध्ये गावात असताना देखील 10-10 दिवस आम्ही तिथं ते बोर्डिंगमध्येच राहिलेलो होतो, शिबिरामध्येच राहिलेलो होतो. आणि त्या शिबिरामध्ये दररोज अशा प्रकारचे एक वैचारिक व्याख्यानं चांगल्या वक्त्याची त्या ठिकाणी दररोज व्हायची. आणि त्या दोन्ही शिबिरामध्ये मला मानवलोकच्या सहकार्यानं खूप चांगल्या विचारवंतांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. आणि त्या शिबिराचा एक विशिष्ट अशा प्रकारचा एक संस्कार माझ्या मनावर आजही कोरला गेलेला आहे, तो मी विसरू शकत नाही. तिथं आलेल्या अनेक लेखकांनी वाचनाबद्दलची महती विद्यार्थी दशेतील त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि ती माझ्या लक्षात असल्यामुळं जेव्हा मी महाविद्यालयात अंबाजोगाईला योगेश्वरी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस खरं तर 11वीला मला इलेक्ट्रॉनिक्स हा विषय घ्यायचा होता, परंतु इलेक्ट्रॉनिक्सला 500 रुपये फीस होती. ते 500 रुपये वेळेत जमा झाले नाहीत, त्यामुळं माझं ते इलेक्ट्रॉनिक्सचं ॲडमिशन रद्द झालं. आणि मग मला जनरल ग्रुप करावा लागला आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंग होण्याचं ते स्वप्न तिथंच विरून गेलं. नंतर मग मी BSc योगेश्वरी महाविद्यालयातच केली. तर BSc करत असताना त्या ठिकाणी योगेश्वरी महाविद्यालयाचं समृद्ध असं जे ग्रंथालय होतं तर त्या ग्रंथालयामध्ये मी नेहमी दररोज जायचो. सकाळी दररोज 1 तास पुस्तकं वाचायचो, पेपर वाचायचो आणि त्याच्यामुळं मला वाचनाची इतकी आवड लागली.
त्याचं एक कारण आहे की अगदी मी प्रथम वर्षाला ज्यावेळेस पहिली कादंबरी वाचली होती झोंबी, आनंद यादव सरांची जी झोंबी कादंबरी होती, तर ती झोंबी मी एकदा जी हातात घेतली ती संपेपर्यंत मी झोपलोच नव्हतो. आणि तिथून पुढे मग मला वाचनाची इतकी आवड निर्माण झाली की प्र.के. अत्रेचे योगेश्वरीच्या लायब्ररीमध्ये जेवढी काही पुस्तकं असतील तेवढी सगळी पुस्तकं मी वाचून काढलेली आहेत. त्यांचा आत्मचरित्र जे आत्मचरित्र आहे, मी कसा झालो नावाचं जे आत्मचरित्र 6 ते 7 खंडामध्ये प्रकाशित झाले, सगळे खंड मी वाचले. तर ते वाचत असताना मला तत्कालीन महाराष्ट्राचा शैक्षणिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक सगळा इतिहास त्या कालावधीमध्ये मला महाराष्ट्राचा माहीत झाला. आणि त्याच्यामुळंच त्यांच्या एक विशिष्ट विनोदी अशा शैलीच्या त्या लिखाणामुळं मला एक वाचनाची चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी आवड निर्माण झाली. निश्चितपणे या ठिकाणी खरी सुरुवात तर वडिलांनीच करून दिली होती की वडील लहान पुस्तक आणायचे, तुम्हाला ते भाषणासाठी तयार करायचे. आणि मग हे जे आहे लहान वाचन आणि हे वाचन मोठ्या वाचनामध्ये रूपांतरित झालं नाही का. अनेक खंड वाचले, अनेक मोठ्या मोठ्या कादंबरी वाचल्या, अनेक चांगली माणसं या पुस्तकातच मला भेटली नाही का. सर, महाविद्यालयीन जीवनामध्ये गॅदरिंगच्या दिवशी अगदी अण्णा हजारे यांना तुम्हाला पाहता आलं, ऐकता आलं, आणि त्याचं सुद्धा एक वेगळं इम्प्रेशन तुमच्यावर पडलं नाही का त्या भाषणाचं त्यांच्या, ते सांगा सर. त्या दृष्टीनं आम्ही आणखीन परत सुदैवी आहेत, कारण आजकाल आपण बघतो की महाविद्यालयांच्या गॅदरिंगमध्ये मुलांचं डिमांड जास्त, ते जास्तीत जास्त हिरो हिरोईन अशा पद्धतीचं असतं. पण तत्कालीन परिस्थितीनं आमच्या विद्यार्थी संसदेनं निर्णय घेतला होता आणि प्राचार्य आमचे ए.सी. गायकवाड असतील, बी.के. सबनीस सर यांनी अण्णा हजारेंना एकदा गॅदरिंगच्या उद्घाटनासाठी बोलवलेलं होतं. आणि त्यावेळेस अण्णा हजारेंच्या बद्दल मला माहिती झाली. मग त्या ठिकाणी गॅदरिंगमध्ये अण्णांना मला ऐकता आलं आणि म्हणून अण्णांबद्दल एक प्रकारचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं. नंतर मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा खास अण्णांच्या आकर्षणापोटी मी राळेगण सिद्धीला जाऊन जवळपास 8 दिवस त्या ठिकाणीच त्यांच्या सोबत राहिलो. मला असं वाटतं की एखादी चांगली व्यक्ती आपल्याला भेटली तेजोमय, की आपण त्याला एवढंच म्हणावं की तव तेजातील एक किरण दे, तव जीवनातील एक क्षण दे, आणि तुझ्याकडे जे आहे ते मला थोडंसं दे, कारण मला सुद्धा मग थोडंसं काही चांगलं बनता येईल नाही का. प्रत्येक व्यक्तीला सर सूर्य होता येत नाही, पण प्रयत्न केल्यानंतर सूर्यफूल निश्चित होता येतं. आणि मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थानं हा प्रवास अगदी सूर्यफुलापासून ते सूर्याकडे आता चाललेला आहे. निश्चितपणे चांगला अभिमान वाटेल त्याचा. सर, दुसरा मुद्दा मला विचारावा असं वाटतो की जसं हे महाविद्यालयीन तुमचं आयुष्य आहे, अगदी पाहता पाहता तुम्ही प्राध्यापक झालात, त्याही आता मला वाटतं घटनेला 30 वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहेत. सर, हा एक प्राध्यापक ते प्रोफेसर, एक अध्यापनाचं जे क्षेत्र आहे ते आम्हाला ऐकायचं, म्हणजे यातलं तुमचं जे काही योगदान आहे, जे आपली टीचिंग आहे किंवा घडवलेले विद्यार्थी आहेत किंवा घेतलेले उपक्रम असतील ते ऐकायचे. मी जेव्हा MSc ला प्रवेश घेतला तेव्हा तिथं सर्वप्रथम माझ्या वडिलांचे मित्र, माझ्या गावातीलच प्रोफेसर डॉक्टर G.B. शिंदे सर, हे त्या काळात विद्यापीठातील एक खूप मोठं प्रस्थ होतं. तर डॉक्टर G.B. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनामध्येच माझं PG कंप्लीट झालं. आणि मग त्याच्यानंतर PG झाल्याबरोबर खरं तर मला त्यांच्या म्हणण्यानुसार तिथंच रेग्युलर रिसर्च करायचं होतं. परंतु योगायोगानं मी माझ्या मित्रासोबत आलो उमरगेला मुलाखत द्यायला आणि इथं माझं सिलेक्शन झालं. मग नोकरी लागल्यापासून आजपर्यंतचा हा 30 वर्षांचा कालावधी जर आपण बघितला तर खूप मोठा असा कालावधी. या कालावधीमध्ये 30 वर्षामध्ये अशा कितीतरी बॅचेस या माझ्या हाताखालून गेल्या. तेव्हा अत्यंत 23व्या वर्षी मी नोकरीला लागलो. तेव्हापासून एक अत्यंत उत्साहानं, प्रेमानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काहीतरी आपण द्यावं या भावनेनं सतत शिकवत गेलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझे आज कित्येक विद्यार्थी प्राध्यापक झालेत, नेट सेट झालेले आहेत, शिक्षक झालेले आहेत, चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत, काही मोठे मोठे व्यापारी आहेत. तर अशा विविध क्षेत्रामध्ये ते आज आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खूप ते नामवंत झालेत, नावाजलेले झालेत. आणि या गोष्टीचा मला निश्चित एक आनंद आहे, अभिमान आहे. महाविद्यालयीन जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे आणि या 30 वर्षामध्ये सतत या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यायचं काम केलं. सर, जे तुम्ही विद्यार्थी असताना जे वाचन केलं नाही का, तसं तर तुम्ही अगदी विज्ञान शाखेचे आणि अगदी विज्ञान शाखेमध्ये तर तुमची कमांड आहेच, परंतु
मराठी जे काही आहे अगदी जे साहित्य आहे या साहित्याचा अभ्यास असल्यामुळे अगदी विद्यार्थ्यांशी बोलताना तुमची वेगळी अटॅचमेंट असते नाही का, आणि त्या अटॅचमेंटमुळे विद्यार्थी तुम्हाला अटॅच झालेले असतात. सर, जसं तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये अगदी सक्रिय असता, अगदी तिथं डिवोशन देता, अगदी अगदी कुठलाही कॅम्प असेल, NSS असेल नाही का, त्याच्या माध्यमातून अगदी सामाजिक कार्य सुरू असतं, परंतु महाविद्यालयाच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी फार मोठं सामाजिक कार्य तुम्ही उभा केलं आहे आणि ती आवड आहे खरं तर. तर हे आम्हाला ऐकायचं की सोशल वर्क काय नेमकं? आता या समाजकार्याची आवड असल्यामुळं मी तपोरत्न ग्रामीण विकास मंडळ नावाची एक सामाजिक संस्था त्या ठिकाणी स्थापन केलेली होती. आणि मग या संस्थेच्या माध्यमातून केंद्र शासनाची कपार्ट नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेकडून मी त्या ठिकाणी एक मोठा प्रोजेक्ट उमरगा तालुक्यातील थोरलीवाडी नावाचं एक विशिष्ट अशा प्रकारचं गाव आहे, तर त्या गावामध्ये राबवला. तर साधारणतः 2002-2004 या कालावधीमध्ये थोरलेवाडी हे गाव ग्राम विकासासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून दत्तक घेतलं. आणि मग या गावामध्ये काहीतरी एक विधायक, एक रचनात्मक अशा पद्धतीचं चांगलं काम करावं, एखादा मोठा चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट राबवावा आणि गावाचं त्या ठिकाणी नाव करावं, असं माझं एक खूप मोठं स्वप्न होतं. आणि त्या दृष्टीनं मी प्रचंड अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रयत्न केले. अगदी गावामध्ये ग्रामसभा घेतली आणि तिथून दररोज मी संध्याकाळी त्या गावात जायचो आणि गावातील गावकऱ्यांना मार्गदर्शन करायचो. गावाचा पूर्व इतिहास जर आपण बघितला तर गाव हे आदिवासी समाजाचं, जास्तीत जास्त अशिक्षित असेल लोकसंख्या, बेरोजगार अशा प्रकारची लोकसंख्या, आणि त्याचबरोबर व्यसनाच्या आहारी गेलेले खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे त्या ठिकाणी लोक होते. तर मला सातत्यानं मनोमन असं वाटायचं की या लोकांना या व्यसनापासून आपण कुठंतरी परावृत्त केलं पाहिजे. त्यासाठी मग हे लोक, आपण तर एक साधा माणूस, एक शिक्षक, आपलं हे लोक ऐकतील किंवा नाही, आपल्यावर विश्वास ठेवतील किंवा नाही, म्हणून मी काय केलं की यांना एखादं काहीतरी एक चांगल्या पद्धतीचं एक स्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचा एखादा जर प्रोजेक्ट आपण त्यांच्यासाठी केला तर ते आपल्यावर चांगल्या पद्धतीचा विश्वास ठेवतील. म्हणून तपोरत्न ग्रामीण विकास मंडळाच्या माध्यमातून कपार्ट संस्थेकडे आम्ही एक घरकुलाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सबमिट केला आणि सुदैवानं तो घरकुलाचा प्रोजेक्ट मंजूर झाला. तो लो कॉस्ट हाऊसिंग नावाचा तो प्रोजेक्ट होता. त्याला फक्त त्या कालावधीमध्ये 14,000 रुपयाचं अनुदान होतं. मग ते 14,000 रुपये अनुदान आणि आम्ही लोकवाटा 3,000 रुपये त्या ठिकाणी लोकांकडून जमा केला आणि मग 17,000 रुपयामध्ये एक अशा पद्धतीनं त्या गावामध्ये 100 घरकुल त्या ठिकाणी तयार करून दिले. आणि म्हणून त्या गावातील लोकांचा एवढा प्रचंड विश्वास त्या ठिकाणी माझ्यावर त्या ठिकाणी झाला आणि त्या विश्वासाच्या, त्या प्रेमाच्या गावकऱ्यांच्या पोटी नंतर मी हळूहळू एक एक विधायक आणि रचनात्मक कार्य त्या गावात चालू केलं. अगदी स्वच्छता असेल, शोषखड्डे असतील, पाण्याचे काम असेल, तर शाळेबद्दलची काही कामं असतील, शाळा स्वच्छता असेल, गावातील इतर सर्व सामाजिक उपक्रम राबवत असतानाच आम्ही राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये त्या गावकऱ्यांनी भाग घेतला आणि सुदैवाने त्या गावाला जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळालं. त्याचबरोबर माजी सरपंच द्रौपदीताई चिंचोळे, त्यांना देखील राज्य शासनाचा उत्कृष्ट सरपंच हा देखील अवॉर्ड त्या ठिकाणी मिळाला. तर या सगळ्या सामाजिक कार्याचा मला त्या ठिकाणी खूप आनंद होत आहे की मी एक माझ्या छोट्या प्रयत्नामुळं गावकऱ्यांना, गावांना एक विशिष्ट अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चांगल्या दिशा देण्याचं काम केलं. निश्चितपणे मला असं वाटतं की एखादं घर उभा करणं फार जिकरीचं असतं. तुम्ही तर अक्षरशः ते तुमच्या संस्थेच्या माध्यमातून गाव उभा केलं आणि आता जेव्हा जेव्हा जाल त्यावेळेला ही माणसं तुम्हाला तुमच्या सगळ्या सहकार्यानं दुवा देत असेल नाही कसं, कारण लोकांचं भलं करावं, चांगलं करावं ही शिकवणच मुळामध्ये आजी आजोबा, आई वडिलांची, मामाकडली होती नाही का. सर, या सगळ्या प्रवासाकडे जर बघितलं तुमच्या अगदी लहानपणापासून ते इथपर्यंतच्या, की तुम्हाला एक चांगली सवय लागली म्हणजे ती कायम तुमच्यापर्यंत आहे. अगदी मला असं वाटतं की तुमची सवय मला लागणार नाही किंवा इतरांना कुणाला लागणार नाही, फक्त लोक ऐकतील आणि वावा म्हणतील, छान म्हणतील. ती सवय म्हणजे सेल्फ काम करणे. अगदी आंघोळ केल्यानंतर कपडे धुणं असेल किंवा आणि इतर कुठले काम असतील, जसं आत्ताच नुकताच तुम्हाला चहा केला होता, तो सुद्धा इतका छान केला होता. तर हे जे आहे म्हणजे स्वतःचं काम करणे, ही सवय कशी लागली सर? हे संस्कार मला अगदी घरातूनच मिळाले.
त्याचबरोबर आत्ता मी म्हटल्याप्रमाणे शाळेत दादांचं मी तुम्हाला उदाहरण दाखवलं की एवढी मोठं व्यक्तिमत्व आणि दादा स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. तर ह्या गोष्टीचे एक संस्कार त्या ठिकाणी झाले आणि त्याच्यामुळं कुठलंही लहान सहान असेल किंवा कुठलंही काम आपलं जे स्वतःचं काम आहे ते स्वतः करायची एक त्या ठिकाणी सवय निर्माण झाली. मला असं वाटते सर, आज कोणतंच काम असं नाही की जे तुम्हाला जमत नाही. अगदी किचनमधलं असेल, हॉलमधलं असेल, समाजातलं असेल, संस्थेचं असेल, कॉलेजमधलं असेल, अगदी एखाद्या कार्यक्रमाची अँकरिंग असेल किंवा प्रस्तावना असेल किंवा समारोप असेल किंवा कुठलंही असेल, अगदी सहज करता तुम्ही ते. मला असं वाटतं की शिस्त विद्यार्थ्यांना लागणं फार गरजेचं आहे. हल्ली बघतो आपण की विद्यार्थी हे फक्त मार्क्स घेण्यापुरते आहेत, पण आतले जे गुण असतात ते घडवण्याचं काम मला असं वाटतं की आपले आईवडील करतात आणि ते काम तुमच्या आईवडिलांनी खूप चांगलं केलं आहे. म्हणून ही मुलाखत तुमच्या आईवडिलांना सॅल्यूट करते सर. आज जेव्हा सर होळला जातात, अगदी होळेश्वर विद्यालय आहे, घरे असेल, गावे आहे, शेती असेल, परंतु ज्या ज्या वेळेला गावाकडे जाता अगदी कथा सांगणाऱ्या किंवा पोथ्या सांगणाऱ्या, लोकांना मदत करणारी आजी आजोबा, आई वडील ही माणसं नाहीत. आणि यांच्याशिवाय जेव्हा गावात जातात त्यावेळेला काय वाटतं? गावात गेल्यानंतर अतिशय मन भरून येतं, वर भरून येतो. जेव्हा मी जाता येता नुसतं शाळेच्या रोडवरून शाळेच्या बाजूने जात असतो त्यावेळेस देखील शाळेच्या संबंध त्या आठवणी एकदम माझ्या मनामध्ये तरळून जात असतात की त्याच शाळेनं माझ्यावर एवढे संस्कार केले. ज्ञानाची आणि संस्काराची शिदोरी माझ्या सोबत त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि त्याच शिदोरीवर मी माझं मार्गक्रमण या ठिकाणी आज त्या ठिकाणी करत आहे. गाव देखील आमचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं संस्कारित अशा पद्धतीचं गाव आहे. गावातील लोक अत्यंत प्रेमळ आहेत, अत्यंत चांगल्या अशा पद्धतीचे लोक आहेत. त्याचा देखील एकंदरीत त्या वातावरणाचा देखील एक संस्कार आपल्या गावातील मुलांवर होत असतो. तर त्या पद्धतीनं त्या कालावधीमध्ये आमच्या गावामध्ये आध्यात्मिक कार्यक्रम एवढे मोठ्या प्रमाणात व्हायचे, त्याचा देखील खूप चांगल्या पद्धतीचा संस्कार या ठिकाणी झालेला आहे. सर, जिथं मला थांबायचं तो शेवटचा प्रश्न. हा जो प्रवास आहे तो अगदी थक्क करणार आहे. अगदी मी तर म्हणेल की एखाद्या सामान्य माणसाला इथपर्यंत येणं सोपं नसतं नाही का. आज इतक्या लांबून म्हणजे अगदी होळ ते उमरगाचा बघितला पण तर अगदी फार मोठं अंतर आहे, परंतु या उमरगा नगरीतील लोकांना देखील तुम्ही आपलंसं केलं नाही का. आणि कुठेही गेल्यानंतर आपलंसं करणं एवढं सोपं नसतं. ते तुम्हाला जमलं. खरं तर तुमच्या वाणीमध्ये गोडवा आहे, स्वभाव चांगला आहे आणि ज्याचा स्वभाव चांगला आहे, वाणीत गोडवा आहे, अगदी ती व्यक्ती कोणालाही जिंकू शकते नाही का. सर, या पूर्ण प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितात? कोणामुळे हा प्रवास घडला? या पूर्ण प्रवासाचं श्रेय माझे आई वडील असतील, मला लाभलेले गुरुजन असतील. त्याच पद्धतीनं माझ्या आयुष्यात जी काही चांगली चांगली माणसं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटली त्या सर्व, त्याच्यामध्ये जर नामोल्लेखच करायचा असेल तर मला शालेय जीवनामध्ये मिळालेले नारायणराव काळदत्ते असतील, डॉक्टर लोहिया साहेब असतील, त्याच्यानंतर महाविद्यालयीन जीवनात अण्णा हजारे असतील आणि त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचे शिस्तीचे अनेक शिक्षक त्या ठिकाणी मला मिळाले. आणि या सर्व प्रवासामध्ये असंख्य अशा पद्धतीचे मित्र किंवा जी काही चांगली व्यक्तिमत्व आहेत त्यांना मी सातत्यानं जोडत गेलो आणि त्याच्यामुळे ही सगळी वाटचाल या ठिकाणी आज घडते आहे. अगदी लक्ष्मी आईने लक्ष काय असावं हे सांगितलं. आणि बाबा रे या ठिकाणी काम करत असताना नेहमी चांगलं काम कर, अभ्यासाकडे लक्ष दे हे सांगणारी आई. प्रसंगी कानही धरला, पाठीत रट्टाही मारला, परंतु ही सगळी माया असते. आता कान धरणारा कोणी नाही, रट्टा मारणारा कोणी नाही, आहेत त्या फक्त त्या आईच्या आठवणी. फक्त वडील या ठिकाणी गुरुजी होते, आदर्श गुरुजी होते की ज्या गुरुजींनी या ठिकाणी सरांना तर घडवलंच, परंतु या ठिकाणी अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या भावांकडे त्यांनी लक्ष दिलं, भावांना उभा केलं, घराकडे लक्ष दिलं. प्रसंगी या ठिकाणी आर्थिक हालअपेष्टा झाल्या, परंतु माणसं सोडली नाही. आई सुद्धा स्वाभिमानी होत्या. अगदी आजी आजोबा, त्याचबरोबर अगदी शालेय जीवनामध्ये नारायणदादा काळदत्ते यांना त्यांनी पाहिलं, जवळून पाहिलं, त्यांचं कार्य पाहिलं. आणि अगदी महाविद्यालयीन जीवनामध्ये अण्णा हजारे यांचं भाषण ऐकलं, प्रभावित झाले. काही काळ त्यांच्या गावी जाऊन राहिले आणि
अगदी पाहता पाहता या लोकांकडनं बऱ्याच गोष्टी घेतल्या, मामांकडनं समाजसेवा घेतली आणि आज खऱ्या अर्थानं एक प्रोफेसर म्हणून विद्यार्थ्यांना ते ज्ञानदान करतातच, पण विद्यार्थी घडवतात, अनेक विद्यार्थ्यांना मदत करतात. रोटरीच्या माध्यमातून एखाद्या लेकराची अडचण असेल, कोणी MBBS लागले असेल, कोणाची काही अडचण असेल, तर अगदी पहिला मदतीचा हात या ठिकाणी सरांचा असतो. अगदी मी तर म्हणेल की या सगळ्या कामी जसं आई वडील, त्याचबरोबर आजी आजोबा, गुरुजन, मित्र परिवार यांचं सहकार्य लाभलं, तसं त्यांच्या सौभाग्यवती त्यांचंही सहकार्य त्यांना नेहमीच असतं आणि म्हणूनच या ठिकाणी हा प्रवास पूर्ण होतो. सरांची एक मुलगी जी MBBS करते, मुलगा या ठिकाणी आता महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. अगदी मी तर म्हणाल की आपण जर लोकांचं चांगलं केलं तर देव आपलं सुद्धा चांगलं करतो. कारण माझी मुलगी MBBS ला आहे हे सांगताना या ठिकाणी ऊर भरून आला पाहिजे, नाही का? आणि ते सांगतात की मुलगा सुद्धा जे करतो ते अगदी उत्कृष्ट करेल. मला असं वाटतं की जैसी करणी वैसी भरणी, जे कराल तेच तुम्हाला मिळतं हो. आणि म्हणून करताना, कुठलंही काम करताना, कर्म करताना 10 वेळा विचार करा की जेणेकरून कुणाच्याही आयुष्यामध्ये दुःख येऊ नये, कुणाच्या डोळ्यामध्ये आसवं येऊ नयेत. मला असं वाटतं की सरांनी काय कमवलं असेल, कारण नाव धनंजय आहे परंतु धनाचा लोभ कधीच नव्हता. या ठिकाणी जर लोभ असेल तर समाजसेवेचा आहे, कार्याचा आहे आणि आपण आपल्या कार्यातनं पुढे गेलं पाहिजे. निश्चितपणे या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर धनंजय विठ्ठलराव मेनकुद्रे सर यांच्या जीवन कार्यावर जो आम्ही प्रकाश टाकलेला आहे, जी मुलाखत घेतली आहे, प्रेक्षकांना नक्कीच आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज1 महाराष्ट्र.